जयनारायण. आपण चैतन्यपीठाच्या YouTube वाहिनीवरून गेल्या सुमारे 5 वर्षापासून आत्मसंवादी प्रबोधन मालिका नियमितपणे आणि अखंडितपणे प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयावर सुंदर प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 92 पुष्पांपासून आदरणीय महाराज श्री दत्तपुराण याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. तो ग्रंथ अतिशय उत्कृष्टपणे समजावून सांगत आहे. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय महाराज श्री दत्तपुराणातील 7व्या अष्टकातील 4था अध्याय पुढे समजावून सांगताना म्हणतात की यातील यमदूतांचा आणि वैश्याचा संवाद आपण श्रवण करीत आहोत. त्यात पाप पुण्याची काय व्याप्ती आहे त्याबद्दलची चर्चा आहे. कळत नकळत आपल्या हातून काय पाप झाले त्यामुळे आपल्याला नरकाची प्राप्ती होते, काय पुण्य झाले असता स्वर्गाची प्राप्ती होते, या प्रकारचे दाखले दिले आहेत. 36व्या श्लोकात महाराज म्हणतात, आपल्या सद्गुरूंनी केलेले उपकार न जाणणाऱ्या कृतज्ञाला तीर्थ किंवा तपश्चर्या यांनी प्रायश्चित्त नाही. त्याचप्रमाणे मध्येच व्रत खंडित झालेला घोर यातना प्राप्त करतो. या संदर्भात दत्तांतेविषयी सद्गुरूंविषयी कृतज्ञ होऊ नये, त्याची चाड माणसाने ठेवावी, त्यांची सेवा करत राहावी. त्या संदर्भात मागल्या पुष्पामध्ये एक श्लोक आपण बघितला की आजीवनम त्रयश्रेयम वेदांत, गुरु ईश्वराशी त्यांची आपण सेवा करावी. यामध्ये सद्गुरूंचे महत्व काय आहे तर गुरु गीताकारांनी असे म्हटले आहे की हा गुरु जो आहे त्याचं महत्व काय आहे तर एका गुरुमध्ये गणेश, अग्नी, भगवान विष्णू इत्यादींचा समावेश आहे. हे चालतं बोलतं जंगम तीर्थ आहे. का तर गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्थता, पापम तापम दैन्यांच्या हरिश्ची गुरुदर्शना. त्या कल्पतरूजवळ आपण आपली इच्छा सांगावी लागते. ते सर्व गुरुदर्शनाने त्यांच्या सानिध्याने पापाचे तापाचे हरण होतं. व काही वेळा आपल्याला मनातली इच्छा ओळखून ते ती पूर्ण करतात, असे गुरुचं महत्व प्रकट केलं आहे. अशा गुरुविषयी कृतज्ञ होऊ नये. कठोर मर्माला स्पर्श करणारी दुष्ट वचने बोलणारा नरकाला प्राप्त होतो. धर्मत्याग करणारा तो दुष्ट पुन्हा दुर्गतीला जातो. त्यामुळे मृदू प्रिय होऊन मानवाने स्वधर्माचे आचरण करावे व सज्जनांच्या संगतीत राहून नेहमी तीर्थक्षेत्रात वास करून राहावे. तीर्थक्षेत्रात पाप करू नये, तीर्थक्षेत्रात दान घेऊ नये. तीर्थक्षेत्रात केलेल्या पातकांचा आणि घेतलेल्या दानाचा परिहार नाही. तीर्थक्षेत्र म्हणजे सद्गुरूंचे स्थान. आदरणीय महाराज म्हणाले की सद्गुरूंच्या स्थानावर राहून सेवा करीत असलेल्या भाविकांनी सद्गुरूला मिळालेल्या दानाचा अपहार करू नये किंवा प्रतिग्रह करू नये. या पापाचा परिहार नाही. व्रत, दान, तपश्चर्या, यज्ञ आणि दुसऱ्या पवित्र गोष्टी गंगाजलाच्या बिंदूने किंवा थेंबाने केलेल्या अभिषेकाचा 16वा भागही होऊ शकत नाही. गंगेच्या पाण्याचे मूळ श्री विष्णूंच्या चरणामधून बाहेर पडले आणि श्री शंकराने ते धारण केले. ते गंगाजल पावन करणार नाही का? आदरणीय महाराज म्हणाले इथे गंगेचं आणि अभिषेकाचं महती इथे महाराजांनी प्रतिपादन केले आहे. गुरुगीताकारांनी असे म्हटले आहे की स्वतः सद्गुरू हे तीर्थ प्रयाग आहे. प्रयागश्च गुरुमूर्ती नमस्तुते. गुरुमूर्ती काय आहे तर गंगा, जमुना, सरस्वतीचे संगम असणारे तीर्थक्षेत्रच आहे. जो अभिषेक सद्गुरूंच्या चरणावर केला जातो त्याचे महत्व या त्रिवेणी गंगा संगमा इतकेच आहे. ते संपूर्ण मलाचा नाश करणारे आहे. गंगा या उच्चाराने मुक्ती मिळते तर गंगा जलाने किंवा सद्गुरु चरण तीर्थाने का मिळणार नाही. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. असमर्थ असूनही जो महाव्रत स्वीकारून दान प्रतिग्रहाचा स्वीकार करत नाही तो प्रकाशमान ताऱ्याच्या रूपाला प्राप्त होतो. योग मार्गात रममाण झालेल्या मानवाने नेहमी परस्त्रीला आईसारखे मानावे, परक्याचे धन विषयासारखे मानावे. असे मानणारा द्वैत भयापासून मुक्त होतो. स्त्रियांना पतिसेवाच तारक आहे. अशी सेवा करणाऱ्यांनी वृथा अभिमान बाळगू नये. श्री दत्तपुराणाच्या 7व्या अध्यायातील 4था अध्याय इथे समाप्त.
पुढच्या अध्यायात स्वामी महाराज वैष्णव धर्म व एकादशी व्रताचे नियम कथन करीत आहेत. हे वैश्या, माघ स्नानाने उत्पन्न झालेल्या आणि पूर्वी प्राप्त केलेल्या पुण्याईने आणि विष्णू भक्तांच्या सहवासाने तू पवित्र होऊन वैकुंठाला आलाय. दुराचारी, अकुलीन, मूर्तिमंत पापी असूनही जो विष्णू भक्तांचे सेवन करेल त्यांच्याकडे पाहू नका असे यमाने दूतांना सांगितले. त्यामुळे पापी असलेलीही जे विष्णू भक्तांच्या सद्गुरूंच्या संगती करणारे आहेत ते यम लोकाला जात नाहीत. त्यांच्यासाठी वैकुंठ निश्चित आहे. म्हणून विष्णू भक्ती किंवा विष्णू 6वा भाग म्हणजे दत्त भक्ती पावन करणारी. त्यांच्या भक्तीने आणि संगतीने पापी देखील या ठिकाणी सज्जन म्हणजे साधू वृत्तीचे त्वरित होऊन जातात. नरकांचा समुद्र टाळण्यासाठी येथे विष्णू भक्तीशिवाय दुसरा सुलभ उपाय नाही. म्हणून विष्णू भक्तीचा किंवा दत्त भक्तीचा स्वीकार करावा. विष्णू भक्तीने पशुभक्षकही शुद्ध होतो. त्यापेक्षा अधिक काय सांगावे. ज्या कुलात विष्णू अथवा दत्तभक्त झाला आहे ते कुल दुर्गतीला जात नाही. पापीला सुद्धा उत्तम गती मिळेल. जे विष्णू भक्त दास आहेत किंवा विष्णू भक्तांचे अन्न सेवन करणारे आहेत ते दुराचारी असले तरी वैकुंठाला प्राप्त होतात. आदरणीय महाराज म्हणाले की प्रत्येक ठिकाणी विष्णू भक्ती म्हणजे दत्तभक्ती असे महाराजांना सांगायचे आहे. अन्न न मिळाल्यास त्यांचे पाणी म्हणजे तीर्थ ग्रहण करावे. ते न जमल्यास त्यांची संगती जो करेल तो मुक्त होईल. ही केवळ स्तुती नाही आहे. या न त्या निमित्ताने जो नारायण म्हणेल तो मरावयास टेकलेलाही पापी विष्णू लोकात प्रसिद्ध होतो. ही केवळ स्तुती नाही तर भगवान स्वतः याला प्रमाण आहे. याला गजेंद्र, अजामिळ, मकर आदी उदाहरणे आहेत. त्यांनी शेवटच्या क्षणी भगवंताचे नाम घेतले आणि त्यांचा उद्धार झाला. आदरणीय बाबा म्हणाले की एका ठिकाणी म्हटले आहे की नामेची तरले जळमुळ उद्धरले कलियुगी. असे नाम हे त्रिभुवनी विख्यात, नामेची पवित्र सर्वदूत. तिथे महाराजांनी नामाची महती सांगितली. असे नाम स्मरणाचे महत्व आहे. आचार्यांनी सुद्धा एकदा म्हटले आहे की अगदी जेव्हा माझे प्राण कंठाशी येतील, त्रिदोष दूषित होऊन कंठ अवरुद्ध होईल, तेव्हा अंतिम समयी मला हे सद्गुरू, हे देवा तुमचे स्मरण असावे. तुमचे नाव माझ्या मुखातून निघावे. हे नामस्मरणाचे महत्व आहे. ते पुढे म्हणतात की या कलियुगामध्ये नामस्मरणाने गती आहे. सर्वांनी त्याचा असा बोध घ्यावा की आपल्या सद्गुरूकडून जो मंत्र प्राप्त झाला आहे त्या गुरुमंत्राचे अखंड चिंतन करावे. महाराज पुढच्या श्लोकात सांगतात की त्यामुळे जो विनम्र भक्त नेहमी विष्णूचे स्मरण करील तो जन्म संसार बंधनातून मुक्त होईल, त्यात शंका नाही. अष्टाक्षरी किंवा द्वादशाक्षरी विष्णू मंत्र जे विधीपूर्वक किंवा भक्तीने जपतात ते साक्षात विष्णू रूपच आहे, त्यात शंका नाही. आपल्या सर्वांचा परिचित म्हणजे दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा सुद्धा विधीपूर्वक मंत्र तयार झाला आहे. याचा जो जप करतो तो सुद्धा विष्णूची कृपा झालेला असतो. अशा भक्तांची महाराजांनी इथे जणू काही स्तुती केलेली आहे. पुढे महाराज उपदेश करतात की स्वतःच्या मताविषयी अत्यंत आग्रह धरू नये. दुसऱ्याच्या मताला नावे ठेवू नये. शहाण्या माणसाने सद्गुरूंनी सांगितलेले श्रेष्ठ तत्व श्रद्धेने किंवा भक्तीने अभ्यासावे. जे विष्णूची किंवा सद्गुरूंची नेहमी सेवा करतात ते सायुज्य गतीचे अधिकारी होतात. सद्गुरू सुद्धा म्हणतात की जो ज्या पद्धतीने माझी उपासना करेल त्या पद्धतीने त्याला लाभ होईल. इथे महाराजांनी मुद्दाम सद्गुरूंचा उल्लेख केला. तो यासाठी की अनेक वेळा भक्तांची संभ्रमावस्था असते. हे करू की ते करू, हे योग्य की ते योग्य. तेव्हा सद्गुरूंचं परम तत्व असे आदरणीय बाबा म्हणाले. जे विष्णूची सद्गुरूंची दत्त माणूस नेहमी सेवा करतात ते सायुज्य गतीचे अधिकारी होतात. आपण या ठिकाणी विष्णू भक्त, दत्तभक्त, गुरुभक्त यांच्याविषयी स्वामी महाराजांनी काय निवेदन केलं याचा परामर्श घेतला आणि काय उपदेश त्यांनी केला हे बघितले. महाराज पुढे आणखी काय सांगतात हे आपण पुढच्या पुस्तकात पाहू असे सांगून आदरणीय महाराजांनी आपल्या अत्यंत अमूल्य अशा प्रबोधनाला इथेच परिणाम दिला. त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करा. नमस्कार. अनुसूयाची संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा भर्तृगामी स्वभक्तानां
उद्धरताम भव संकटा. मागल्या पुष्पात आपण स्वामी महाराजांनी जे सेवंते सदा विष्णू ते सायुज्याधी भागिनाः निरिध्यासनतो विष्णोः सायुज्यम सुधिया विह. जे सद्गुरूंची दत्तस्वरूप सद्गुरूंची म्हणजे भगवान दत्तात्रेयाची म्हणजेच विष्णूची सेवा करतात ते भक्त सायुज्य गतीचे अधिकारी असतात आणि त्या भगवान विष्णूच्या भगवान दत्तात्रेयाच्या आणि भगवान विष्णूच्या दत्त स्वरूप असणाऱ्या सद्गुरूंच्या निधिध्यासनामुळे सान्निध्यामुळे त्यांना सुद्धा सायुज्य अशी गती प्राप्त होते. हे महाराज वर्णन करताना असं म्हणतात, हृदि सूर्ये जले वह्नो यंत्रे च्या आर्या या मथा अपिवा ये अभ्यर्चन्ति हरि भक्त्याम तेषा विष्णुपदम ध्रुवम. हे हृदय म्हणजे अंतःकरणात, हृदयात. सूर्य जे सूर्याच्या ठिकाणी, जले म्हणजे पाण्याच्या ठिकाणी, अग्नी म्हणजे अग्नीच्या ठिकाणी, यंत्रे म्हणजे यंत्राच्या ठिकाणी, पूजा अशा पद्धतीने यंत्रे अर्चाया मग तथा या अपि वा या ठिकाणी भक्तीने ये अभ्यर्चन्ति हरी विष्णूची पूजा करता त्यांना सुद्धा विष्णुपद निश्चित आहे. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलंय महाराजांनी, काही लोक सूर्याची पूजा करतात. की आपण सूर्याची पूजा किंवा उपासना करतो म्हणजे कसं करतात, गायत्री पुरस्कार करणं हे म्हणजे तत्सवितुर्वरेण्यम, त्या सूर्याचीच एक प्रकारची उपासना असते. सूर्याला आपण अर्घ्य प्रदान करतो, संध्या करतो, ही सुद्धा एक प्रकारची उपासना. गायत्रीचा जप करतो, ही सुद्धा सूर्याची उपासना आहे. मग जल जे तीर्थाची पाण्याची आपण एक प्रकारे उपासना करतो. काही लोक पुण्यवाचन जेव्हा करतो तेव्हा आपण वरुणाची उपासना करतो. मग गंगेची पूजा करतो, तीर्थांची पूजा करतो वेगवेगळ्या. ही जलाची उपासना आहे. अग्नी म्हणजे यज्ञाची आपण उपासना करतो, यज्ञ उपासना आहे. काही ठिकाणी आपण यंत्र करतो, श्री यंत्र आहे, अमुक यंत्र आहे, दत्त यंत्र आहे. काही लोक त्याची उपासना करतात. काही ठिकाणी विविध प्रकारच्या पूजा करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या पूजामध्ये पंचोपचार पूजा आहे, अष्टोपचार आहे, दशोपचार आहे, षोडशोपचार आहे, राजोपचार आहे. पण याच्यामध्ये आणखीन एक कसं आहे की मानसोपचार आहे, अशी सुद्धा आपण पूजा करतो. सगळ्यात सुधी काय सांगितलं, हृदय अंतःकरणात. अंतःकरण याच्या ठिकाणी सुद्धा जे उपासना किंवा पूजा करतात. तुम्ही म्हटलं अंतःकरणाचा याच्यात काय संबंध आहे, तर ईश्वर सर्वभूतानां हृदये तिष्ठति. ईश्वर जो आहे तो सगळ्यांच्या हृदयातच राहतो. भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. तो प्रत्येक माणसाला जणू भ्रमित केल्यासारखे माणसं त्या देवाला मंदिरांमधून, क्षेत्रामधून, फोटोमधून, मूर्तीतून पाहत असतात. भगवान स्वतः सांगतात, ईश्वर सर्वभूतानां हृदय, सगळ्यांच्याच हृदयातच राहतो. जसं ईश्वर राहतो तसा गुरुगीता सांगतात की त्यांचं जे हृदय आहे, या हृदयाच्या ठिकाणी सद्गुरू सुद्धा तिथे राहतात. त्या ठिकाणी त्यांनी वर्णनच केलं एक ठिकाणी की श्वेत वस्त्र अशा पद्धतीने हा सद्गुरू जो आहे हा हृदय कमलाच्या ठिकाणी आपला गुरु आहे, अंतःकरणामध्ये असतो तो. या ठिकाणी अंतःकरणाच्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो की हृद कमल,
पण त्याला जणू काही योगशास्त्रामध्ये कमलाची त्याला उपमा दिलेली आहे. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर आणि त्याला हार्ट चक्र काही लोकांनी म्हटलं, काही ठिकाणी हृदय चक्र म्हटलं. पण त्याच्या पुढे विशुद्धी कंठ, मग तिथे आणि पुढे. पण हे जे चक्र आहे या ठिकाणी विष्णू सांगितलं आहे. विष्णू म्हणजे दत्तही आहे आणि तसाच सद्गुरू हे सांगितलं आहे. मग याची जर का आपल्या हृदयाच्या ठिकाणी स्थापना केली, माझे सद्गुरू माझ्या हृदयातही आहे असं समजून हृदयपूर्वक, सामान्य अर्थाने मनापासून हृदयपूर्वक हे हृदय, आमचे सद्गुरू सुद्धा माझा ईश्वर हा माझ्या हृदयात तिष्ठती आहे असं करून सुद्धा सतत मनोमन चिंतन करतो. हे सुद्धा एक प्रकारची उपासना पूजा आहे. या ठिकाणी स्वयं महाराज म्हणतात, जे अभ्यर्चंती हरिम, हे अशा पद्धतीने जे वेगवेगळी सगळी उपासना करतात, तेषां विष्णू पदम ध्रुवम, त्यांना सुद्धा कायम असं, ध्रुवम म्हणजे कायम असं विष्णू पद प्राप्त होतं, निश्चित प्राप्त होतं. शालग्राम शिला चक्रे वज्र कीट विनिर्मिते शिष्ये अपि विष्णवान अधिष्ठाने सर्व प्रणाशने, म्हणजे सर्व पुण्यपदे नित्यम विष्णू सान्निध्य कारणे सकामोप्यनिशम यो अर्चे विष्णू सो अतिरेव मोक्ष भाग. या कलियुगामध्ये विष्णूचं जे अधिष्ठान आहे असं सर्व पुण्यप्रद आणि विष्णूचं सान्निध्य असा एक प्रकारचा तो वज्र किड्यामुळे असा निर्माण झालेला जो शाळीग्राम जो आहे, या एक प्रकारचा शिळ्याचं दगड आहे, त्याच्यावर जेव्हा हा किडा जो असतो, वज्र किडा असतो, त्याला कारण म्हटलंय, याच्यामुळे जणू काही शालिग्राम हा पर्वत निर्माण होतो. त्या शिळेच्या, म्हणजे ते आपण ज्याला असं म्हणतो की एक शिलाचे दगड असते, त्या विशिष्ट काळ असा तो शालिग्राम जेव्हा निर्माण होतो, त्याच्या ठिकाणी तो मनात इच्छा धरून नेहमी विष्णूची पूजा करतो. सर्व पुण्यप्रदे नित्यम विष्णू सान्निध्य कारणे सकामोप्यनिशम यो श्री विष्णू, अशा ठिकाणी त्या शाळीग्रामावरती सुद्धा श्रद्धा ठेवून जो मनात काही इच्छा करून त्याच्याच ठिकाणी विष्णूचा अधिष्ठान पूजा करतो, तो सुद्धा मोक्षाचा अधिकारी होतो. म्हणजे थोडक्यात जशी शिवलिंगाची आपण लिंग म्हणून पूजा करतो बाण म्हणून, तसा शालिग्राम ही विष्णूची. अशा ठिकाणी जो श्रद्धापूर्वक त्या शालिग्रामाची पूजा करतो त्याला सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. आपण बरेच ठिकाणी श्राद्ध पक्षामध्ये जेव्हा शुद्धी करतात 12व्या दिवशी वगैरे, तेव्हा शालिग्रामाची पूजा करतात. मग तो शालिग्रामाची पूजा होम त्या ठिकाणी विशिष्ट 12व्या दिवशी केला तर तेव्हा शालिग्राम त्याची तुळशीने पूजा करण्याचं महत्व सांगितलं आहे. का? तो मोक्ष सिद्धिकारक आहे म्हणून. मग काही वेळा शालिग्रामाचं लोक दानही करतात. तो शिशा असा तो जो शालिग्राम आहे त्याचं महात्म्य या ठिकाणी सांगितलं. आणि आता हे शालिग्राम पूजनाचं महत्व सांगताना महाराज असं म्हणतात, पशु सोम सहस्रेण पुनरावृत्ती देन च शालग्रामा अर्चनेश्य मोक्षदस्य कथम तुला. या ठिकाणी जणू काही पुनरावृत्ती देन च, पुन्हा पुन्हा संसार करायला लावणारा असा जो हजारो पशु सोम या अशा प्रकारचे सोमया ज्याच्यात पशुची हिंसा केली जाते, अशा प्रकारचे एक पूर्वीच्या काळी सोमयाग जेव्हा करायचे
किंवा कशा करता करायचे, स्वर्ग प्राप्ती व्हावी म्हणून, त्या सोमाची प्राप्ती व्हावी म्हणून, सोमरस त्या निमित्ताने आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून ते स्वर्ग प्राप्ती करता सोमयाग करते, त्याच्यामध्ये पशु हिंसा करायची आणि हिंसा म्हणण्यापेक्षा त्या पशुचं बलिदान करायचे, पशुबली. मग हा जो पशुबली करणारे असे सोमयाग, ते हजारो सोमयाग जे करतात, त्याच्यापेक्षा महाराज म्हणतात की त्या हजारो सोमयाग कुणीकडे आणि शालिग्रामा अर्चनस्य मोक्षदस्य कथम तुला, यांची तुलनाच नाही. म्हणजे शालिग्रामाचं पूजन हे जास्त जणू काही श्रेष्ठ आहे आणि यांनी मुक्ती मिळते. त्या हजारो जरी एखाद्याने सोमयाग केले, त्याला पुनरावृत्ती होते, त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. शालिग्रामाचं पूजन केलं त्याला मुक्ती मिळते आणि यांची तुलना नाही. ज्योतिर्लिंगार्चनाधिक्यम फलादस्याश्च पूजनात गर्भवासो न भक्तस्य कुतो वार्ताश्च दुर्गते. हे प्रत्यक्ष एखाद्याला जर का ज्योतिर्लिंगाला जरी जाता आलं नाही, तर त्यांनी आहे त्या ठिकाणी जर शालिग्रामाची पूजा केली तर त्याला सुद्धा मुक्ती प्राप्त होते. मग असा जो शालिग्रामा पूजेचं जे महत्व आहे, अशी जी शालिग्रामाची जो पूजा करतो, त्याला दुर्गती कशी प्राप्त होईल? कुतो वार्ता अस्य दुर्गते. वेद यज्ञ तपोदान तीर्थ स्नाना अधिपुण्यकम पुण्यदम शालिग्राम स्तूप अर्चेत रेयोच्चेच हरिलोक हाक. जे वेद यज्ञ तपश्चर्या दान तीर्थ स्नान आधी याच्यापेक्षा सुद्धा अधिक पुण्य देणाऱ्या शालिग्राम रूप आचार्येन, शालिग्रामची जो चांगल्या उपचाराने, तू उपचार्येन चांगल्या उत्तम अशा उपचाराने पूजा करील, तो हरिलोक भाक तो वैकुंठ लोकाचा अधिकारी होतो. यत्रम सन्निहितो विष्णुस्तत्र लोकाश्चतुर्दश गंगादि सर्व तीर्थानी सर्वे देवाश्च तत्रही. या ठिकाणी विष्णू आहे, जे ज्या ठिकाणी दत्त आहे, त्या ठिकाणी लोकाश्चतुर्दशा यत्र सन्निहितो, त्या ठिकाणी 14ही भुवन आणि गंगादी सर्व तीर्थ, गंगादी सर्व तीर्थानी सर्वे देवाश्च तत्रे, सर्व देव सुद्धा तिथे येतात, तिथेच आहे. पुढे शालग्रामस्य पुरता श्राद्धं कुर्वन्ति ये नराः तृप्यन्ति पितरस्तेषा श्री विष्णू समनुग्रहात्. शालिग्रामाच्या पुढे जे लोक श्राद्ध करतात, शालिग्रामस्य पुरता श्राद्धं कुर्वन्ति ये नराः, जे लोक श्राद्ध करतात, तृप्यन्ति पितरस्तेषा, त्यांचे पितर तृप्त होतात आणि श्री विष्णू समन्वते, भगवान विष्णूच्या परम कृपेचे अधिकारी होतात, म्हणजे तृप्तच होतात. म्हणून त्यांच्यावरती जणू काही भगवान विष्णूचा अनुग्रह. पण आधीच एकदा मगा उल्लेख केला की श्राद्धाच्या वेळेस जेव्हा 12वा दिवस असतो तेव्हा शालिग्राम पूजन करतात. का तर त्यांच्यावरती त्या अर्थाने तो शालिग्राम स्वरूपामध्ये श्राद्ध केलं असताना, शालिग्रामाच्या उपस्थित श्राद्ध केला म्हणजे विष्णू पूजन केलं की त्यांचे पितर तृप्तही होतात, त्यांना अनुग्रह होतो आणि त्यांना मग सायुज्यता मुक्ती होईल. म्हणून हे एक प्रकारचं शालिग्रामाचं महत्व आहे. समशालग्राम तोयम चक्रांग मिथुनांबुयुक गव्याधिकम पिबेन मूर्धा वहे मुक्तस्य पातका. चक्रांक मिथुन जे शालिग्राम जो असतो त्याच्यावरती गोल चक्राकार असं चिन्ह असतं
त्याला चक्राकार चक्रांक मिथुन असं म्हणतात. असल्या शालिग्राम एवढं पाणी तर त्याचं तीर्थ गाईचं दूध घालून जो खीर प्राशन करे हे शालिग्रामाचं तीर्थ गाईच्या दुधाबरोबर. म्हणजे आपण एक म्हटलं की शालिग्रामावर आपण गाईच्या दुधाने अभिषेक केला आणि एवढं त्याच्यावर राहणारं इतकं सुद्धा तीर्थ जर एखाद्याने घेतलं किंवा तो तीर्थ मस्तकाला लावेल तो सुद्धा वहेल मुक्तस्व पातका त्याची सुद्धा पातकं नष्ट होतात. संपूज्य विधिनाम दद्यात शिलां पात्रायत भक्तिता तेन दत्ता अखिलां पृथ्वी वैकुंठेश चिरं वसे. म्हणून यथाविधी पूजा करून संपूज्या विधीना दद्यात शिला पात्राय भक्तीचा भक्तीने शालिग्राम तत्पात्री एखाद्या सज्जन अशा भाविकाला दान करावा. तेन दत्ता अखिला पृथ्वी त्याने जणू काही अखिल पृथ्वीच दान केलं आहे अशा पद्धतीने त्याला पुण्य प्राप्त होऊन वैकुंठेश चिरम वसे तो जणू काही वैकुंठामध्ये वास करतो. शालिग्राम शिला अमूल्या क्रय विक्रय तो अस्य च बहुदोष तत्या पूज्या गुरु लब्ध्वा शिला अमला. शालिग्राम हा खऱ्या अर्थाने अमूल्य आहे. शालिग्राम शिला अमूल्य त्याची खरेदी विक्री करण्यात पुष्कळ दोष आहे. म्हणून त्याची एक प्रकारे खरेदी विक्री आपण करू नये. क्रय विक्रय तो अश्च बहुदोषो तत म्हणून पूज्या गुरु लब्ध्वा म्हणून गुरुकडून जर एखादा शालिग्राम आपल्याला प्राप्त झाला तर मिळालेला असा असला तर शुद्ध शालिग्राम पूजा करण्यास योग्य असं म्हणावं. याच्यात गुरुकडून जर तो एखादा शालिग्राम आपल्याला प्राप्त झाला गुरु हस्तस्पर्श विशेष हस्तस्पर्श श्री गुरु असं जर गुरुकडून आपल्याला जर शालिग्राम एखादा प्राप्त झाला तो पूजा करायला योग्य आहे. त्याच्या पूजेने खऱ्या अर्थाने आपल्याला यशप्राप्ती लाभ जो आहे ते प्राप्त होते असं या ठिकाणी महाराजांना सूचित करायचं असेल. पुढे भुक्त्वा भागवतं विष्णू संपूज्यापि हृदय दिने यो भुनक्ती दुरात्मा पूजास्त्राची भविष्यती. तो भक्त असून विष्णूची पूजा करतो एखादं विष्णूचं व्रत करतो आणि मग एकादशीच्या दिवशी भोजन करतो. यो भुनक्ती दुरात्मा तो दुरात्मा जणू तो पूजास्त्राशी भविष्यती तो जणू काही अन्य प्रकारचं रक्त वगैरे पो वगैरे असं असतो ते जणू काही त्याच्या पोटात जातं असा पवित्र अशा पद्धतीत असतं. या ठिकाणी महाराज जणू काही विष्णू पूजक असा जो कोणी असेल व्रती असेल तो शालिग्रामाची वगैरे पूजा करतो. तो जेव्हा एकादशीचं असं व्रत म्हणून जेव्हा करतो त्याविषयी तो भोजनाचं याविषयी वर्णन केलं आहे. म्हणून ते एकादशीचा उपवासाच्या या निमित्ताने ते सांगतात आहे की जो शालिग्रामाचं पूजन व्रत म्हणून करायचा एखादा जर विचार करतो काही विशिष्ट कामना धरून त्यांनी एकादशीचा उपवास करावा. उपवास करणं हा एक प्रकारचा जो भाग आहे याचा अर्थ त्याविषयी त्यांनी उपवास करावा. जो काही स्वल्पाहार अल्पाहार वगैरे सध्याच्या पद्धती उपवास करावा भोजन करू नये. व्रती एखादा जो व्रत असेल त्यांनी याविषयी त्यांनी शालिग्रामाचं विशिष्ट पूजनाचं व्रत घेतलं असतं. या ठिकाणी त्यांनी विष्णू व्रती या व्रताबद्दल सांगितलं आहे. तस्मात् कार्य प्रयत्नेन नित्यम एकादशी व्रतम प्रसंगेनापि यत्कृत्या दुर्गती नैव पश्यति. म्हणून एखाद्याने एकादशीचं व्रत जर प्रयत्नपूर्वक केलं आणि उपास वगैरे त्यांनी जर एकादशीचे केलं आणि शालिग्रामाचे पूजन वगैरे अशा पद्धतीने प्रयत्नपूर्वक केलं तर त्याला सुद्धा त्याला तर निश्चित लाभ होतो. पण प्रसंगेना अपि यत् कृत्वा
एखाद वेळेस प्रसंगोपात सुद्धा त्यांनी जर एखाद दिवशी एकादशी केली आणि व्रतस्थ त्या एकादशीच्या दिवशी शालिग्रामचं पूजन वगैरे जरी त्यांनी केलं तर त्याला सुद्धा दुर्गती प्राप्त होत नाही. ते याचा अर्थ भाविकाने साधारणपणे मोठ्या एकादशी आपण सगळं करतोच, पण जर एखाद्याने मोठ्या एकादशीच्या दिवशी सुद्धा जर त्याने असं म्हटलं की नाही मी भोजन करतो, तर त्याचा एक सूचक असा महाराजांनी संकेत केला. एकादशी व्रत जरी केलं नाही तरी सुद्धा ह्या ज्या एकादशा आषाढी कार्तिकी त्या दिवशी तरी कमीत कमी एखाद्याने उपवास करावा. हे आजच्या काळाला अनुरूप असं आपण त्याचा अर्थ घ्यायचा. कारण महाराज म्हणतात नेदृशम पावनम पुण्यम नेदृशम परमम तपाः नेदृशम पुत्रेष्ट दत्तादी तारका एकादशी ततः. हे एकादशी सारखा पावन पुण्य नाही. नेदृशम पावनम पुण्यम नेदृशम परमम तप. त्या एकादशी सारखं तप नाही. त्याचप्रमाणे पूर्त इष्ट असतं नेदृशम पूर्ते इष्ट दत्तादी असं कर्म सुद्धा नाही. अशी जणू काही ही एकादशी अशी तारकम एकादशी, तर अशी एकादशी ही तारक म्हणजे तारणारी आहे, अकारक आहे. प्रथम संकल्प पूर्वेद्यो एक मुक्तो हरे दिने स्नात्वा वशी समभ्यंच भक्त भक्त्या श्री विष्णु द्वयम नियतो अनशनो रात्रो षड्विंश गुणा जागरम सततम कीर्तयन विष्णू यत् कुर्यासो अत्र उच्यते. म्हणजे दशमीच्या दिवशी व्रताचा संकल्प करून एक वेळ जेवून एक भुक्त. प्रथम संकल्प पूर्वेद्यू एक भुक्त हरे दिने एकादशीच्या दिवशी एक वेळ जेवून एकादशीच्या दिवशी स्नान करून स्नात्वा वशे समभ्यर्च स्नान करून जितेंद्रिय वृत्तीने विष्णूचे भक्तीने पूजन करून श्री विष्णू अद्वयम निश्चित नियतो अनशनो रात्रो निश्चितपणे काही न खाता रात्री जो एखादा जागरण करतो रात्रो आलोचनो नियतो अनशनो रात्रो षड्विंश गुण जागरण श्री विष्णूचं भक्तीने पूजन करून रात्री जागरण करत जो विष्णूचं सतत कीर्तयन विष्णू तो विष्णूचं स्मरण करतो रात्री जागरण करून, तो काय ते यत कोर्यात समो अत्र उच्यते. तो नामस्तो येथे जणू काही मुक्त होतो, त्याला मुक्तावस्थेची प्राप्ती होते, त्याचा मुक्तावस्थेचा अनुभव येतो. या ठिकाणी एकादशीचं वर्णन आता महाराज जेव्हा करतात तेव्हा, पण या ठिकाणी आधी भगवंतांनी जेव्हा एकादशी आणि विष्णू स्मरण ज्याचं जेव्हा देवदूत वर्णन करतात आहे त्याच्याबरोबर शालिग्रामाचं वर्णन केलं, शालिग्राम पूजनाचं वर्णन केलं. आणि मग व्रत म्हणजे जणू या शालिग्राम पूजन आणि मग एकादशी. आणि या एकादशी व्रत म्हणजे आदल्या दिवशी एकभुक्त राहायचं, दुसऱ्या दिवशी उपास करायचा आणि जप करायचा, विष्णूचं नामस्मरण करायचं. तेच या ठिकाणी महाराज सांगतात दशम्या वेक भक्तो या एकादश्या मुपोषिता द्वादश्या पारणम कुर्यात प्रीतिपात्रम हरे स्वच्छ. जे दशमीला एक वेळ जेवून एकादशीला पूर्णपणे उपोषण करून म्हणजे उपास करून जो द्वादशीला पारण करतो तो कुर्यात प्रीतिपात्रम हरे, तो भगवान विष्णूला विशेष असं प्रिय होतो. मग असं जर कोणी जेव्हा एकादशीचं व्रत जर करतो, महाएकादशी मोठ्या एकादशीला,
तेव्हा तो जसा विष्णूला प्रिय होतो, तसा भगवान दत्तात्रेय विष्णू अवतारच असे त्यांनाही प्रिय होतो. आणि सद्गुरूंना तर निश्चितच तो प्रिय होतो, कारण तो व्रताचरण करतो आणि आपला इष्टदेव जो आपला आहे पण त्याचं तो स्मरण करतो. हे महाराज असं म्हणतात, अशक्तो अपि स नक्ताशी भविष्याशी च वाचरेत एकादशा व्रतम भक्त्या पक्षयोरुभयोपरीही. एखादा जर अशक्त असेल त्यांनी रात्री खाऊन या हविष्यांना खाऊन व्रत करावं. हे आता सगळ्यांना जे माहिती आहे की हविष्यान्न किंवा रात्री खाऊन म्हणजे सकाळी उपास करून रात्री सोडला तरी चालेल किंवा हविष्यानं म्हणजे उपासाचा फराळाचा खाऊन तरी एकादशीचं असं व्रत केलं तरीही चालतं. आणि हे जे व्रत आहे हे दोन्ही शुक्ल आणि कृष्ण अशा दोन जर याच्यात केलं तरीही चालतं. ती एकादशी अमुकच पाहिजे असं नाही, ती शुक्ल पक्षातली सुद्धा चालते, कृष्ण पक्षातली चालते. पण केव्हा तरी असा त्यांनी उपाय जर केला तर त्याला सुद्धा लाभ होतो. या ठिकाणी महत्वाचे म्हणजे उपासाचं फराळचं म्हणजे हविष्यावर खाऊन सुद्धा व्रत करता येतो असं या ठिकाणी महाराजांनी सांगितलं. एकादशी व्रत परो यो व्रात्यैष भाषते नीचेश्च वृषलेम वृक्षस्ते तत्पुण्यम नश्यति क्षणात. एकादशीचं व्रत करणारा जो व्रात्य नीच वृषल म्लेंछ यांच्याशी भाषण करील त्याचं पुण्य क्षणात नष्ट होतं. तत्पुण्यम नश्यति क्षणात. का सांगितलं तर इतर लोक जे असतात की ज्यांनी वर्णन केलंय की जो व्रात्यैष भाष्यते नीचैश्च वृषल म्लेच्छ, हे लोक काय हे निंदक आहे, हे आपल्या धर्माचे निंदक आहे. त्यांना व्रात्य म्हटलंय, म्लेच्छ म्हटलं आहे, नीच म्हटलं आहे, विशाल म्हटलं आहे. यांच्याशी का संभाषण करू नये, कारण आपण जर काही उपासना व्रत केलं त्याची ते निंदा करतात. म्हणून त्या देवाची निंदा जर करणारं कोणी असेल तर त्याचं त्या व्रताच्या दिवशी त्याच्याशी संभाषण सुद्धा करू. कारण उगीच त्याचा आपल्या कारण असताना मनावर उद्विग्नता येते. म्हणून एक यांनी उपाय सांगितले की त्यांच्याशी सुद्धा संभाषण करू नये, आणि ते आपल्या धर्माचे निंदक आहेत. ते काही आदरभाव ठेवत नाही तुमच्या व्रताविषयी, भगवान विष्णूविषयी. म्हणून त्यांच्याशी भाषण सुद्धा त्या दिवशी व्रताच्या दिवशी करू नये. म्हणून जणू काही एक सूत्र त्यांनी सांगितलं की त्यांचं पुण्यच नसतो त्यांनी जर भाषण केलं तर. आणि त्याकरता काय, तस्मान मौनी व्रती भूत्वा विष्णू कीर्तन पूर्वकम कुर्यात व्रतम एतत्सम विष्णू लोके मय्यते. म्हणून अशा लोकांशी जर वावरायचा प्रसंग आला तर मौन स्वीकारावं त्यांचे. असं मौनी असं होऊन विष्णूचं आपण करतात. जास्तीत जास्त विष्णूचं कीर्तन करावं, नाम संकीर्तन असं करावं. हे अशा पद्धतीने व्रत करावं म्हणजे मग तो विष्णू भक्त असा या खऱ्या अर्थाने तो प्रसिद्ध होतो. लोक त्याला खऱ्या अर्थाने विष्णू भक्त असं समजतात. आणि एकादशेंद्रिये पापम यत्कृतम मनुजैरिह एकादशी व्रतेनेव तन्नश्चित न संचयाः. म्हणजे मानवाची जी 11 इंद्रिय आहे, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मनश्रेष्ठानी इंद्रियाने, म्हणजे 11 इंद्रिय आहे. यांच्या हातून यांच्याकडून जे कळत न कळत पाप घडलेलं असतं ते एकादशी व्रतानं नष्ट होतो.
तन्नश्यति एकादशी व्रतेनैव एवं तन्नश्यति न संशय, यात संशय नाही. आणि अशा प्रकारचं बालो वृद्धो अतिवृद्धो अपि स्त्री वर्णाश्रमिणो अखिला व्रताधिकारिणो ज्ञेया एकादश्या सदैव ही. जे बाल वृद्ध अतिवृद्ध वृद्धो अतिवृद्धो अपि स्त्रिया आणि सर्व वर्णाश्रम अखिलो विना अखिला हा, हे सगळं लोक हे एकादशी व्रत करायला अधिकारी आहेत. तर सगळ्यांनी जाणावं. एकादशी सकामाने सकामा नाम में एहिका मुष्किका अर्थदा कैवल्य दाप्त कामान मतो सावुद्य भयात्मिका. हे सकाम लोकांसाठी एकादशी ऐहिक आणि पारलौकिक फल देणारी आहे. जी सकाम पद्धतीने एकादशी सकामानामे ऐहिका मुष्मिका यथा जे ऐहिक आणि फल देणारी आहे. सकामतो सावो भयात्मिका. जे निष्कामपणे एकादशी करतात त्यांना ती मोक्ष प्रदान करणारे, म्हणून ती नित्य आणि काम्य त्या दोन्हीही प्रकारची भयात्मिका अशा दोन्ही प्रकारची आहे. म्हणून पूर्वापर कुलोद्धरती सर्व पापापहारिणी कारणीं दुर्ग संसारात कामदामो नको भजेत. ही अशी कुलाच्या पूर्वजांचा आणि वंशजांचा उद्धार करणारी अशी जी काही एकादशी आहे ती सर्व पापांचा नाश करणारी, तारिणी दुर्ग संसारात कामदा मोह आणि संसारापासून तारणारी अशी जी इच्छित फल देणारी, तिचं कोण सेवन करणार नाही. हे सगळ्यांनी सेवन करणं योग्य आहे. तावत गर्जंती पापात्मानो यावन्ना चरितं व्रतं दीप्ते व्रताग्नो दुर्देहे वश्यांसंत पक्षिणाः. जोपर्यंत एकादशी व्रताचं आचरण केलं नाही तोपर्यंत पाप गर्जना करतात. पण मानवाच्या शरीरामध्ये एकादशी व्रतरूपी अग्नी जर प्रज्वलित झाला की ते व्रताग्नो नृदेहे, व्रताग्नो नृदेहे माणसाच्या शरीरामध्ये दिपते का, हा एकादशी व्रताचा उपासनाचा अग्नी प्रज्वलित झाला तर महाराज म्हणतात पश्या अंत्यब्ध पक्षिणा. हा पाप ऋषी पापरूपी पक्षी मग या अग्नीमध्ये प्रज्वलित झाल्यावर राहील कसा, म्हणजे पाप तिथे राहणारच नाही. पुन्हा ती धूर्तमप्येदत व्याजे नाम अपि कृतं व्रतं भक्त्याचे द्विधवर्णी किं पुनस्तारकं नाही. कपटाने जरी एखाद्याने हे व्रत केलं तरी एखादा धूर्त असेल त्याला सुद्धा हे व्रत पावन करतं, एकादशी पावन करतं. तर भक्तिपूर्वक जर एखाद्याने यथाविधी त्या व्रताचं आचरण जर केलं असलं तर ते त्याचा उद्धार होणार नाही का. किम पुनस्तारकम नाही, एखाद्याने केलं नाही का. म्हणून नातानी सर्व तीर्थानी सर्वे तेना चिता सुरा सर्व व्रतानी चिरणानी येन एकादशो पोषिता. म्हणून ज्यांनी एकादशीला उपोषण केलं, एकादशीला उपास केला, त्यांनी जणू काही सर्व तीर्थाचं स्नान केलं, त्यांनी जणू काही सर्व देवांची पूजा केली.
आणि सर्व व्रतांचं आचरण केलं आहे असं समजावं. नातानी सर्व तीर्थानी सर्वे तेना अर्चिता सुरा सर्व व्रतानीची कीर्णानी ये ने एकादशी उपोषिता फक्त एकादशीचं त्याने जर एक उपोषण केलं तरी त्याने सगळ्या तीर्थात स्नान केल्यासारखं आहे. केली आहे व्रतांचं आचरण केलं तर पुण्य या एकादशी उपोषणाचं आहे. म्हणून तस्मात् प्रयत्नेन चरेत एकादशी व्रतम धर्मा सनातन सोयम सर्वथा विष्णुचिंतनम. म्हणून सर्व प्रयत्नांती एकादशीचं व्रत करावं. तस्मात् प्रयत्नेन चरेत एकादशी व्रतम. आणि धर्म सनातना सो अयम, हा तो सनातन धर्म आहे. काय? सर्वथा विष्णू चिंतन, सर्वार्थानं ते खऱ्यार्थाने विष्णूचे चिंतन आहे. तर अशा पद्धतीने आजच्या या भागामध्ये आपण अत्यंत उत्तम अशा पद्धतीने अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने भगवान विष्णूचं जणू काही व्रत असं एकादशी उपोषणाचं महत्व, एकादशीचं उपासाचं महत्व साहेबांनी प्रतिपादित केलं आहे. हे असं आपण आज बघितलं. अत्यंत समर्पक अशा शब्दामध्ये प्रौढ भाषेत वेगवेगळ्या पद्धतीने महाराजांनी हा एकादशीचं उपोषण करणारा, एकादशीचं व्रत करणारा आणि शालिग्रामाचं पूजन करणारा त्यांचं स्वामी महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलं आहे. आणि स्वामी महाराज सांगतात की हा सनातन धर्म आहे, हे विष्णूचं पूजन आहे, हे विष्णूचं चिंतन आहे, ही विष्णूची उपासना आहे. आणि मग विष्णू हा काय? तर दत्त हा विष्णू स्वरूपच आहे. त्या विष्णू हा दत्तात्रेय स्वरूप आहे. आणि याच्याच बरोबर हा विष्णू जो आहे हा गुरु सुद्धा आहे. म्हणून जणू काही एक प्रकारे केव्हा तरी जरी एखाद्याने एकादशीचं उपोषण केलं तरी ते भगवान विष्णूलाही पोचतं, त्यांची उपासना आहे. भगवान दत्तालाही पोचतं, त्यांची उपासना आहे. गुरुलाही पोचतं, ही गुरुची उपासना आहे. असं एक प्रकारचं आगळं वेगळं व्रत आहे एकादशीचं. वैष्णव व्रत श्रेष्ठतम असं या ठिकाणी महाराजांनी प्रतिपादन केलं. आणि मग हे एकादशीचं उपोषण म्हणजे जणू काही त्यांनी सगळ्या तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य त्याला प्राप्त झालं. आणि सगळ्या देवांची यथासंग पूजा केली त्याचं पुण्य आहे. त्यांनी सगळ्याच व्रतांचं आचरण केलं, हा त्याचं जे पुण्य आहे असं त्यांनी समजावं. असं या एकादशीचं महात्म्य त्यांनी त्याचं वर्णन केलं आहे. संतांनी असं म्हटलंय, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. तेव्हा जणू काही हे संपूर्ण जगत हे विष्णुमय आहे. आणि वैष्णव हा जो भागवत धर्म आहे हाच सनातन धर्म आहे. आणि हाच या विष्णूचं पूजन हा या पद्धतीने त्याचं उपासना हा जणू काही आजचा भागवत धर्म आहे. म्हणून त्याला म्हटलं की एषा धर्म सनातन, हा सनातन धर्म आहे. आणि पुराणात असं म्हटलंय की कृते जनार्दनो यस्य त्रेतारे रघुनंदन द्वापारे रामकृष्णचो हलो श्रीपाद वल्लभम. पितामध्ये झाले आणि मग
द्वापारी रामकृष्णाचे बलराम श्रीकृष्ण हे द्वापारात, पण कलियुगात श्रीपाद वल्लभम म्हणजे गुरुचरित्रात सांगितलेला जो चालता बोलता दत्तात्रय अवतार आहे, त्यांचं चरित्र म्हणजे गुरुचरित्र आहे. म्हणजे हा जो गुरु आहे, हा जणू काही कलियुगामध्ये दत्तात्रय आहे. म्हणून विष्णूचा अवतार असणारा हा दत्तात्रय हा जणू एक प्रकारची ही जी काही उपासना आहे, सगळी ही गुरुचीच उपासना आहे असं समजून या ठिकाणी त्यांनी सांगितलं. हाच धर्म आहे. तेव्हा या सोयम सर्वथा विष्णुचिंतनम हा सनातन धर्म आहे. ते खऱ्या अर्थाने भगवान विष्णूचं, भगवान दत्तात्रयाचं आणि एका अन्योन्य अर्थाने सद्गुरूंचं चिंतन आहे. अशा पद्धतीने धर्माचं वर्णन करून या 7व्या अष्टकातल्या 5व्या अध्यायाची या ठिकाणी समाप्ती केली. आणि आता पुढल्या भागामध्ये त्या विकुंडलानं प्रसन्न केलेल्या त्या विष्णुदूताकडून त्याचा जो भाऊ जो गेला होता, त्याला नरकप्राप्ती झाली होती. तर त्याचा आता उद्धार कसा होईल, त्याला मोक्षप्राप्ती कशी होईल, त्याच्याकरता त्यांनी जे काही संवाद झाला आहे ते आपण पुढल्या पुष्पामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन स्त्री गुरुदेव. गुरुवार